केलं तरी काही नाही. पुन्हा संघटनेत येऊन मीटिंग सोडली नाही. प्रत्येक ठिकाणी जागोजाग उभे असताना आम्हाला बिन पैशाचं पळून पळून आतापर्यंत आलो. आता राजे भोसले यांच्या दारी आलो सावत्र भावाच्या दारी आलो आहोत. यांनी आमची कळकळीची आमची विनंती आहे, यांनी आम्हाला आमचा विचार करावा. मी वैशाली अरसूळ जिल्हा परिषद शाळेत तालुका धारूर या ठिकाणी काम करत आहे. 2007 पासून आम्ही काम करतो शालेय पोषण आहाराचं. त्यावेळेस कोणती महिला तयार नव्हती करायला काम, आणि आम्ही ज्यावेळेस आहार करतो त्यावेळेस आम्हाला फक्त 50 पैसे प्रमाणे विद्यार्थी देत होते, आणि त्यावेळेसपासून करतो. पण आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस महिला भरती केली त्यांनी घटस्फोटी, विधवा, गरजू, परितत्या अशा महिला घेत असताना त्यांनी त्यावेळेस त्या बहिणीचा विचार केला नाही की ह्या महिला 2500वरच आणि 1000 रुपयावरच त्यांची गरज भागेल का, गरज भासेल का. पण ह्यांचा विचार त्या सरकारने आणखी सुद्धा केलेलाच नाही. आणि आम्ही एकतर कधी कोणता दिल्लीला गेलो, जंतर मंतर दिल्लीला गेलो, ते खामा गल्ली सोडून आम्हाला काहीच माहिती नव्हतं. संघटनेने सगळं शिकवलं. ज्यावेळेस संघटनेने शिकवल्याच्या नंतर पहिला मोठा आम्ही दिल्लीला काढल्याच्या नंतर आम्ही हिवाळी अधिवेशन केले. हिवाळी अधिवेशन करत असताना सुद्धा आम्ही प्रत्येक जाहीर काढला, प्रत्येक आमची जी वसुली होती ते आम्ही करून घेतली, काम टिकवलं त्या पद्धतीत. पण आम्हाला ज्यावेळेस आम्हाला गरज आहे, आमचे लेकरं 2 लेकरं आहेत, तर एका लेकराला आमचा फी नाही म्हणलं तर 15,000 रुपये आहे पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी. आमचं घर भागत नाही. आणि आता आमच्या महिला, ज्या महिलेला 2003 पासून काम करते त्या महिलेला शासनाने त्यांच्यासाठी पेन्शन लागू करायला पाहिजे. पेन्शन लागू करत असताना ते शासन गरजू महिला म्हणजे बहीण मानली त्यांनी. आता देवाभाऊनी बहीण मानली. मग देवाभाऊ आम्ही काय गोड मारलं हो तुमचं की आम्हाला ते काम करत असताना सुद्धा त्या महिलेला तुम्ही फक्त 2,500 रुपये देता. असं काय गुन्हा आहे तुम्ही आम्ही एवढं केलेलं? काय आमचं हे तुमचं न काम करणाऱ्या बहिणीला म्हणजे बघा, न काम करणाऱ्या बहिणीला म्हणजे 1,500 रुपये दिले जातात. ह्याच्यातच फरक बघा कसा आहे भेदभाव. म्हणजे तुमच्या कामापुरतं तुम्ही ज्यावेळेस निवडून यायचं त्यावेळेस तुम्ही त्या महिलेला 1,500 रुपये दिले, आणि आता ज्यावेळेस आम्ही काम करत असताना आम्हाला 2,500 रुपये. ह्याच्यातच तुमचा भेदभाव आहे. देवाभाऊ तुम्ही लक्ष द्या. आता आम्ही दादा पिशे यांच्याकडे चाललोय, आणि आता दिवाळी आली, आमच्या लेकरांना खाऊ घालायचंय तरी आम्ही त्याची न परवा करता जसा 2002 पासून जे मोर्चा काढला, आता 2025 चालू आहे, त्याच आमच्या पातळीवर ठेवलंय. सगळ्यांनी लक्ष द्या आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला लाईक द्या, जास्त फॉलो करा आणि हे पुढे चालवा ही आमची कळकळीची विनंती आहे. इन्क्लाब जिंदाबाद. मी कॉम्रेड मीरा शिंदे, महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेची कोषाध्यक्ष आहे, आणि बीड जिल्ह्यातून मी 1600 कामगार घेऊन जात आहे. मालेगाव या ठिकाणी दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढत आहोत. कारण आमच्या महिलांना फक्त 2,500 रुपये महिना आहे. 2,500 रुपये महिना म्हणजे फक्त 83 रुपये रोज. आमच्या माता भगिनी सकाळी 9 वाजल्यापासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आहार शिजवतात, आणि त्यांना मोबदला किती मिळतो तर फक्त 83 रुपये रोज. आता ह्या 83 रुपये रोजामध्ये कसं त्यांचं घर रोजीरोटी कसं भागवायचं? त्यांच्या कुटुंबामध्ये 5 ते 6 घरातले माणसं असतात, सासू सासरे असतात, नवरा बायको, त्यांचे 2 लेकरं असतात. त्यांनी 83 रुपये रोजामध्ये कसं भागवायचं आणि त्यांचं शिक्षण कसं करायचं? त्याच्यासाठी आम्ही शासनाकडे की कर्नाटक राज्य असेल, हरियाणा राज्य असेल, त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये पण
मालेगावला जात आहोत. 2003 पासून आमचे शालेय पोषण आहार कामगार आज लेकरांना खिचडी शिजवून घालतात, स्वच्छ सकस आहार देतात, पण शासनाचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. वारंवार मोर्चे आंदोलन करून सुद्धा त्यांनी शालेय पोषण आहार कामगाराकडं आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही. मानधनामध्ये वाढ करत नाहीत जास्त, तुटपुंजी वाढ 500-1000 रुपये ते कामगारांना पुरत नाही. त्यांच्या लेकरांचे शिक्षण पण त्याच्यावर होत नाहीत. पुन्हा मुलीचं लग्न असलं तर ते पण होत नाही आणि 83 रुपये रोज पडतो, त्याच्यामध्ये भागत पण नाही आहे. म्हणून आम्ही दादा भुसे यांच्या दारी भाऊबीज म्हणून भाऊबीज साजरी करण्यासाठी चाललेलो आहोत. आम्हाला मानधन वाढ केल्याशिवाय आणि भाऊबीज म्हणून 2000 रुपये दिल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाहीत एवढंच बोलते. आणि शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे, शालेय पोषण आहार कामगारांकडं, आणि मानधन वाढ वेतन वाढ, मानधन नाही तर वेतन वाढ करावी एवढंच बोलते आणि थांबते. मी गावची बाई बोलते. आम्ही आता काय करायचं, आम्ही म्हातारे माणसं झालात, आता आमचे गुडघे दुखत येतं, आम्हाला काम होत नाही आमचं आता. आम्ही इदवा झालो, मग आम्ही काय करून खायचं, आमचं मानधन तरी वाढवा, पगारी वाढवा, मग आता आम्ही कसं जागायचं. तुमच्या आता तिकडं आला तर आम्ही आता उठणार पण नाही तुमच्या बंगल्यावरून. आता पेन्शन वाढवा, आम्हाला पेन्शन द्या आम्हाला तुम्ही, लागू करा पेन्शन. आता लई लांब आलात बघा. आता आम्ही कधून गेलो तर आता कवर आम्ही केव्हापासून बात करतात. मी धारूर तालुका धारून इथून आलेली आहे. 2003 पासून करते. 2003 पासून तर सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजतात तर 2500 रुपये मानधन मिळत आहे. ते पण आता ह्या 2-3 वर्षातच 2500 आहे. 1000च रुपये होता अगोदर.